तर दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हे मोठं यश आलंय। तरुणांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या दादरमध्ये ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करणार आहेत। या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज एकत्रितपणे येऊन पत्रकार परिषद घेतली आणि ही माहिती दिली। बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी आणि त्यांना साथ देणाऱ्या देशातल्या तमाम युवा वर्गाच्या गेल्या महिन्याभरापासून चाललेल्या आंदोलनाला यश आलं। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि विद्यार्थी आंदोलकांनी जल्लोष केला। या सगळ्या घडामोडींनंतर सीजेपीला पाठिंबा देणाऱ्या ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली। आज मला तो एक डायलॉग आठवला, तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा। तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आता ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, बरोबर आहे, त्यांच्या अधिपत्याखाली खाली असलेल्या कोणाची तरी त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी गुन्हा घडलाय, परंतु जबाबदारी म्हणून त्यांनी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। यांनी तेव्हाच द्यायला पाहिजे होता, इतका वेळ लावायची गरजच नव्हती। हे प्रकरण इतकं ताणलंच नसतं गेलं खरं तर। ठाकरे बंधूंनी तरुणाईचं तोंड भरून कौतुक केलं आणि सरकारवर टीका करण्याची संधी साधली। मात्र जेन झीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर रविवारच्या ठाकरेंच्या मोर्चाचं काय, असा प्रश्न अनेकांना पडला। यावर उद्धव ठाकरेंनीच उत्तर दिलं। अभिजित दिपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचंय। ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। अभिजित आणि त्याचे सहकारी काय ठरवतील त्याच्याप्रमाणे सगळेजण पुढे जातील। दरम्यान याच पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना दिल्लीहून बोलावणं आल्यासंदर्भात प्रश्न विचारला। त्यावर राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं। त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, फडणवीस आले की परत शिंदे जातात। त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे। आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही किंवा तिकडे काय वरती निर्णय झाल्याशिवाय आपल्याला आत्ता काही कळणार नाही। कारण जशी तुम्ही आत्ता बातमी ऐकली तशी आम्ही पण आत्ताच ऐकलेली आहे, त्याच्यामुळे आत्ता याच्यावरती आत्ता या क्षणाला काय बोलण्यात अर्थ नाही। तेव्हा रविवारच्या सकाळी मुंबईत निघणारा ठाकरेंचा मोर्चा आता विरोध प्रदर्शन नव्हे तर युवा शक्तीच्या अभिनंदनाचा सोहळा ठरणार आहे। त्यामुळे उद्याच्या मोर्चात नेमकं काय घडतं पाहणं महत्त्वाचं आहे। अजय माने, एबीपी माझा, मुंबई।